नमस्कार. आज आपण अगदी कमी वेळामध्ये चविष्ट आणि मसालेदार फोडणीचा भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी फोडणीचा भात बनवण्यासाठी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये तेल गरम करून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये राई, जिरे, कढीपत्ता आणि हिंग हे सर्व व्यवस्थित परतून घेऊ. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित त्याला परतून घेऊ. कांदा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर हलकासा चेंज झाला की यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरीही चालेल. आता आपण यामध्ये हळद, लाल तिखट, पावभाजी मसाला आणि धने पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले वापरू शकता. आता आपण यामध्ये भात ॲड करणार आहोत. मी इथे ताजा भात घेतला आहे. तुम्ही शिळा भात घेतलात तरीही चालेल. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हा भात आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 मिनिटे करायची आहे. तर इथे आपला भात व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून व्यवस्थित एकदा ढवळून घेऊ. त्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे याला आपण शिजवून घेणार आहोत. इथे आपला चविष्ट आणि मसालेदार फोडणीचा भात तयार आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. गरमागरम फोडणीचा भात, लोणच्याची फोड आणि पापड हे खायची मजा काय वेगळीच असते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.